माझं नाव अनिता आहे. ही गोष्ट माझ्या नव्या-नव्या लग्नाच्या काळातल्या आहे. लग्नानंतर माझा नवरा अमेरिका गेला, तेव्हा रात्री मला खूप भीती वाटायची. मी माझ्या अविवाहित नणंदला माझ्याजवळ झोपवायचे. पण लाईट बंद झाली, की मला काहीतरी थंड-थंडसं वाटायचे. एक रात्री भीतीने मी लाईट लावली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, अशी वाटली. मी नेहमी संयुक्त कुटुंबात वाढले होते. भरगच्च घरात सगळे एकत्र राहायचे. अशा घरात एकटेपणाचा प्रश्नच नव्हता. पण विदाई होऊन मी एका मोठ्या बंगल्यात आले, जिथे माझ्या आणि माझ्या नवऱ्याशिवाय फक्त सासू आणि नणंद राहत होती. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या मला त्या बंगल्यात खूप एकटेपणा जाणवायचा. कारण तिथे नेहमी गप्पा-शप्पाऐवजी शांतता असायची. माझी नणंद सकाळी कॉलेजला जायची आणि दुपारी परत यायची. माझ्यासोबत ती दिवसभर खोलून टी बघायची. माझा नवरा खोलीत बसून बघायची. माझा नवरा परदेशातून काही दिवसा परत आला होता. तो आपल्या मित्रांना भेटण्यात इतका व्यस्त होता, कारण त्याच्या परतण्याची तारीख जवळ येत होती. घरात एक नोकरानी होती, जी दिवसभर काम करायची आणि संध्याकाळी घरी जायची. तेव्हा माझे घरचे मला खूप नशीबवान समजत होते. ते म्हणायचे, "तू खूप नशीबवान आहेस, ज्याचं लग्न अनिलसारख्या मुलाशी होतंय. तो खूप चांगला कमावतो आणि त्याचं घरी खूप मोठं आहे. तिथे तू नेहमी राणीसारखी राहशील." आणि मीही आईसारखीच ही गोष्ट ऐकून खुश होत होते. मला वाटायचं, आता शांततेत राहता येईल. अनिल अमेरिकेत खूप चांगली नोकरी करत होता आणि इथे काही दिवसांच्या सुट्टीवर यायचा. एका लग्नात मी त्याला भेटले. त्याला मी पाहताच आवडले आणि त्याने आपल्या आईकडे माझ्यासाठी घरचे नाते पाठवले. अनिलकडे कशाचीही कमतरता नव्हती. नोकरी चांगली, कुटुंब चांगलं. तो स्वतःही खूप हुशार आणि देखणा होता. स्वभावाने खुशमिजाज आणि मऊ होकार दिला. घरातल्या सगळ्या चुलत भावंडांना माझ्या नशिबाची आश्चर्य वाटत होतं. मी फारशी सुंदर मुलगी नव्हते. पण अनिलला माझ्यात काहीतरी आवडलं असावं, ज्यामुळे त्याने पहिल्या नजरेतच मला आवडवलं. एक छोटीशी रस्म झाल्यानंतर एका महिन्यातच आमचं लग्न झालं. दोन्ही कुटुंब सगळ्या गोष्टींवर सहमत होती, म्हणून लग्न लवकर करायला कोणालाही हरकत नव्हती. म्हणतात ना, पैसे फेक तमाशा बघ. अगदी तसंच माझ्या वडिलांनीही पैशाच्या बाबतीत सगळे इंतजाम लवकर केले. आईवडिलांनी दिलखुलास माझं लग्न केलं आणि पैसे पाण्यासारखे खर्च केले. अनिलही आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, म्हणून त्यांनीही लग्नाच्या तयारीत काहीही कसूर सोडली नाही. माझ्यासाठी एकाहून एक कपडे आणि दागिने आणले होते. बारातीच्या दिवशी मी दुल्हन होऊन खूप छान दिसत होते. फेरे झाल्यानंतर जेव्हा अनिल आणि मला एकत्र बसवलं, तेव्हा सगळ्यांनी आमच्या जोडीची स्तुती केली. चंद्रसूर्याची जोडी आहे, असं म्हणाले आणि खूप आशीर्वाद दिले. विदाई होऊन अनिलच्या घरी आले, तेव्हा इतका मोठा बंगला पाहून मी आश्चर्यचकित झाले. माझं आणि अनिलचं कमरा माझ्या मागच्या घराएवढंच होतं. खोली फुलांनी सजवली होती आणि किमती फर्निचरमुळे खोलीत वेगळीच चमक होती. पण सगळ्यात किमती गोष्ट म्हणजे अनिलची माझ्यावरची प्रेम. लग्नाच्या रात्री अनिलने मला आपल्या प्रेमाचे इतके सुंदर शब्द सांगितले की मी थक्कच झाले. त्याला माझ्यावर इतकी इज्जत होती. तो माझ्या येणाऱ्या आयुष्याचा आधार होता. लग्नानंतर अनिलकडे 1 महिन्याची सुट्टी होती. 1 आठवडा त्याने पूर्णपणे माझ्यासोबत घालवला. तो आठवडा कसा गेला हे मला कळलंच नाही. अ असं वाटत होतं की कालच लग्न झालंय. अनिल नेहमी मला आपलं प्रेम व्यक्त करत असे. एका आठवड्यानंतर अनिल म्हणू लागला आणि मित्रांना ओळखून देऊ इच्छितो, कारण मग तो 2 वर्षांसाठी अमेरिकेला जाणार आहे. त्यावेळी मला जाणवलं की मी आणि अनिल फक्त थोड्या वेळासाठी एकत्र आहोत आणि मग जुदाई येणार आहे. अनिलच्या जाण्याचा विचार करून मी घाबरले होते. माझ्या सासू आणि नणंदने मला जास्त वेळ दिला नव्हता. उलट आम्हाला एकत्र वेळ घालवायला संधी दिली होती. ही त्यांची खूप चांगली गोष्ट होती. कारण त्यांचा मुलगाही इतक्या वर्षांनी घरी आला होता. त्यांनाही त्याच्यासोबत वेळ घालवायचा असेल. पण त्यांनी आम्हाला जास्त संधी दिली. सगळा वेळ अनिल सोबतच जात होता. म्हणून मला नणंदशी मैत्री करायची संधीच मिळाली नाही. तीही आपल्या अभ्यासात व्यस्त असायची. मी हे विचारूनच अस्वस्थ होत होते की अनिल गेल्यानंतर मी इतक्या मोठ्या घरात काय करणार. अनिल सकाळी उठून मित्रांसोबत बाहेर जायचा आणि मी दिवसभर बंगल्यात इकडे तिकडे फिरत राहायचे. थोड्या दिवसांतच मला कळलं की माझ्या सासूला एकट्याने बसून टीव्ही बघायचा खूप शौक आहे. ती दिवसभर मोठ्या आवाजात टीव्ही बघायची. दिवस खूप वेगाने जात होते आणि अनिलच्या परतण्याची वेळ जवळ येत होती. अनिलशिवाय राहण्याचा विचार करूनच मी कमकुवत होत होते. अनिल मला समजावत होता की तो लवकरच मला आपल्या जवळ बोलावेल. पण मला त्याच्या या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. कारण परदेशात राहणारे लोक आपल्या बायकांना आईवडिलांच्या हवालीत सोडतात. मलाही असंच वाटत होतं की अनिल मला कधीच आपल्या जवळ बोलावणार नाही. आता अनिलच्या जाण्याची वेळ आली.
जेव्हा मी सासू आणि नणंदसोबत घरी परत येत होते तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते. सासूने माझी उदासीनता जाणून म्हटलं, "अनिता, काही दिवसांसाठी तू आपल्या माहेरी जा. तिथे तुझं मन रमेल." हे ऐकून मी खूप खुश झाले. असंच मीही विचारत होते. पण सांगायची हिंमत नव्हती की सासू असं समजतील की नवरा गेल्यानंतरच मी माहेरी पळाले. सासूनेच ड्रायव्हरला सांगून गाडी माझ्या माहेरीकडे वळवली. घरी येऊन मी खूप खुश होते आणि आपल्या खोलीत माझं मन रमलं. अनिल अमेरिकेत पोहोचताच मला फोन केला आणि आश्वासन दिलं की लवकरच तो मला अमेरिकेला बोलावेल. तो म्हणत होता की त्याच्यासाठीही माझ्याशिवाय एक क्षणही जाणं मुश्किल आहे. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. असं प्रेमाने बोलत होता. मला विश्वास बसू लागला की मीही त्याच्यासोबतच असेन. माहेरी राहून 1 आठवडा झाला आणि माझी आई म्हणत होती की आता मी ससुरास जावं. जर तुझ्या सासूने तुला खुशीने इथे सोडलं, तर याचा अर्थ असा नाही की तू माहेरीच राहायची. तुला आपल्या घरी परत जावं लागेल. आईची ही गोष्ट ऐकून माझं मन खूप खाली गेलं. ससुरास कोणी नव्हतं, मी तिथे एकटी काय करणार? पण आई ही गोष्ट समजायला तयार नव्हती. म्हणून मी वडिलांना सांगितलं की रात्री मला ससुरास सोडावं आणि मी वडिलांसोबत परत ससुरास आले. सगळा बंगला रिकाम्यासारखा पडला होता. सासू आणि नणंद आपापल्या खोलीत होत्या. मी सासूच्या खोलीत जाऊन आपल्या येण्याची माहिती दिली, तर त्या मला पाहून खुश झाल्या आणि म्हणाल्या, "आता तू जा आणि झोप. सकाळी नाश्त्याच्या टेबलावर भेटू." त्या टीव्हीमधील एखाद्या चित्रपटात पूर्ण मग्न होत्या आणि त्यांना माझ्यात काहीही रस नव्हता. मी एक नजर टाकून खोलीतून बाहेर आले आणि आपल्या खोलीत बसले. पण थोड्याच वेळात माझं मन अस्वस्थ होऊ लागलं. घरात पसरलेली शांतता मला भीतीदायक वाटू लागली. मी एकटी होते आणि आज मला कळलं की मला एकटेपणाची भीती वाटते. माहेरी तर आपल्या खोलीत बसून बाहेरून येणाऱ्या आवाजांमुळे माझी झोप तुटत नव्हती. कधी भाऊ-बहिणींचे भांडण असायचे, कधी काका-काकू हसून बोलत असायचे. ते आवाज जे कधी मला त्रास देत, आज त्यांची कमतरता जाणवत होती. मुलीसाठी आपलं घर सोडणं किती कठीण असतं, याचा अंदाज कदाचित कोणताही पुरुष कधीच शकत नाही. माझ्या डोळे येत होते आणि मी एकटीच रडत होते. मला आपलं घर आणि कुटुंबाची खूप आठवण येत होती. थोड्या वेळानंतर मी इकडे-तिकडे फिरून स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर एक भयंकर स्वप्न माझ्यावर येऊन पडलं आणि मला आपल्या खोलीत राहणंही कठीण झालं. हिवाळ्याचे दिवस होते, पण भीतीने माझं शरीर घामाने भिजले होते. मला आपल्या खोलीच्या खिडकीवर काहीतरी सावलीसारखं जाणवत होतं. खिडकी बागेकडे उघडी होती आणि इतक्या थंडीत रात्री यावेळी बागेत कोण येईल? सासू आणि नणंद आपापल्या खोलीत होत्या. मी लगेच खोलीतून बाहेर पडून नणंदच्या दारावर गेले आणि जोरात दार ठोठावू लागले. बराच वेळानंतर आश्चर्याने विचारलं, "भाभी, तुम्ही घरी कधी आलात?" मी रडत तिच्या गळ्यात पडले आणि रडत म्हटलं, "कविता, मला एकट्याने भीती वाटते. मी एकटी खोलीत अजिबात झोपू शकत नाही. तू माझ्यासोबत माझ्या खोलीत ये आणि तिथेच झोप." कविताने माझी गोष्ट मान्य केली आणि ती आपलं कमरा बंद करून माझ्या खोलीत आली. कविता खोलीत आल्याने मला थोडी सुटका वाटली आणि मी सुखात लाईट बंद करून बिछाण्यावर पडले. कविता थोडी दूर झोपण्यासाठी पडली होती. तिने आधीच सांगितलं होतं की मी खूप थकले आहे, म्हणून रात्री मला त्रास देऊ नकोस. तिचे पेपर चालू होते आणि ती सकाळी लवकर उठायची, म्हणून माझ्याजवळ पडताच तिने डोळे बंद केले. थोड्या वेळात मलाही झोप लागली, पण अचानक झोपेत मला काहीतरी थंड थंडसं जाणवलं. भीतीने माझी मणका सरकली. खोलीत हीटर चालू होता, मग थंडी कशी जाणवू शकते? आधी मी विचार केला की कविताला आवाज देऊन उठवू, पण मग अजीब लाज वाटू लागली. कविता थकली आहे, म्हणून मी तिला आवाज दिला नाही. त्याच जागी शांत पडून राहिले. माझ्या मनात खूप चुकीचे विचार येत होते. मी विचारत राहिले आणि कळलंच नाही की जेव्हा डोळे उघडले, तेव्हा कविता सोफ्यावर बसून अभ्यास करत होती आणि दिवस उगवला होता. मला उठलेलं पाहून कविता म्हणाली, "भाभी, जर तुम्हाला भीती वाटत नसेल, तर मी आपल्या खोलीत जाऊ का?" मी लाजेने हसत म्हटलं, "हो जा, पण दर रात्री अशीच माझ्या खोलीत येऊन झोप." कविताने खेदाने माझ्याकडे पाहिलं आणि आपल्या खोलीत गेली. दिवसा अनिलचा फोन आला. तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं की रात्री भीतीने हसत म्हणाला. माझी गोष्ट ऐकून तो जोरात हसत म्हणाला, "आम्ही वर्षांपासून याच बंगी गरज नाही. तुला त्रास होण्याची गरज नाही. तू अशी भीती वाटतेस की जणू काही भूत पाहिलंय." अनिल मला भेटायला बेचैन होता. तो म्हणत होता की लवकरच सगळे बंदोबस्त होतील आणि मग आपण एकत्र असू. थोडी गप्पा मारून अनिलने फोन बंद केला. बाकीचा दिवस मी नोकरांच्या मागे लागून घराचं काम करत होते. मी स्वतःला व्यस्त ठेवायचं होतं, म्हणून घराच्या एक-एक खोलीत लक्ष देत होते. माझ्याकडे करायला दुसरं काम नव्हतं. मी नोकरांना घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करायला लावत होते. मला सासूवर आश्चर्य वाटत होतं, जी दिवसभर टीव्हीसमोर मग्न बसून राहायची आणि घरची काळजी घेत नव्हती. अनिल आपले पैसे
आपल्या मित्राच्या खात्यात पाठवत असे आणि तो आमच्या घराचे सगळे इंतजाम पाहत असे. घराचा रेशन आणण्यापासून नोकरांना पैसे देण्यापर्यंत सगळं त्याच्या हातात होतं. सुरुवातीला मला या गोष्टीवर आश्चर्य वाटत होतं की दुसरा माणूस आमचं घर चालवत आहे. पण हळूहळू मला कळलं की अनिलच्या आईला घरच्या बाबतीत काहीही माहीत नव्हतं आणि ती पैसे सांभाळून घर चालवण्याच्या काबिलही नव्हती. ती फिजूल खर्च होती. तिच्या हातात जेवढे पैसे येत ते सगळे उधळून टाकायची. कविता दर रात्री माझ्यासोबत झोपायला येई. पण लाईट बंद करून झोपताच मला काहीतरी थंड थंडसं जाणवायचं आणि नंतर मला खूप भीती वाटून झोपही येत नसे. एक दिवस मी कविताला हिम्मत करून विचारलं, तुलाही रात्री थंड थंडसं जाणवतं का? माझी गोष्ट ऐकून कविता शांत झाली. पण माझ्या मनात एक अजीब हालचाल सुरू झाली. मला एवढं तरी खात्री होते की मला कोणत्याही प्रकारची भूताची भीती नाही, तर काहीतरी अशी गोष्ट आहे ज्यामुळे मला थंडी जाणवते. मी ठरवलं की मी स्वतःच या गोष्टीच्या तळाशी जाईन. पुढच्या दिवशी खोलीची लाईट बंद करून मी पडले, तेव्हा थोड्याच वेळात मला पुन्हा खोलीत थंडी जाणवली. मी हिम्मत करून लगेच लाईट लावली. हे पाहताच माझे होश उडाले, कारण माझ्यासमोर जे दृश्य होतं ते होश उडवणारं होतं. माझ्या खोलीची बागेकडे उघडणारी खिडकी उघडी होती आणि एक सावली मला दिसत होती. मला चांगलं आठवत होतं की मी झोपण्यापूर्वी ही खिडकी बंद केली होती. मी भीतीने बिछाण्यावर पडलेल्या नणंदकडे पाहिलं, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले, कारण कविता तिच्या बिछाण्यावर नव्हती. मी घाबरत घाबरत खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा कविता बागेत एका मुलासोबत उभी होती. मी इतक्या दिवसांपासून ज्याला सावली समजून भीती वाटत होते, तो कोणी दुसरा नव्हता तर या मुलाची सावली होती. कविताची नजर जशी माझ्या चेहऱ्यावर पडली, तसा तिच्या चेहऱ्याचा रंग उतरायला लागला आणि तो मुलगा मला पाहताच बागेतून पळून गेला. कविता या खिडकीतून परत आली, जिथून ती खोलीतून बाहेर गेली होती. जो थंड थंडसा अनुभव मला होत होता ती या खिडकीतून येणारी हवा होती. तिने खोलीत असलेल्या हीटरची उष्णता संपवली होती. मी कविताच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं, कविता, हे सगळं काय आहे? आणि तो मुलगा रात्री तुझ्यासोबत कोण होता? कविता रडत सांगू लागली की तो मनीष आहे आणि ती त्याला खूप प्रेम करते. मनीष तिच्या स्वर्गीय वडिलांच्या जवळच्या मित्राचा मुलगा आहे. पण माझ्या सासऱ्यांच्या म्हणजे कविताच्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या सासूने त्या लोकांशी संबंध तोडले होते. कविता आणि मनीष लहानपणापासून एकमेकांना आवडत होते, म्हणून ते दोघे आपलं नातं संपवणं सहन करू शकले नाहीत आणि लपून-छपून भेटायला लागले. कविता आणि मनीष आपलं सगळं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचे इच्छित होते. पण वडीलधाऱ्यांच्या निर्णयांनी अडथळे आले. कविता सांगत होती की काही वेळापूर्वी सासूला कविताच्या प्रेमाबद्दल कळलं होतं आणि त्यांनी कविताला कडक बंदी घातली होती की तिला कधीही मनीषला भेटायचं नाही आणि त्याची शक्लही दिसणार नाही. जेव्हा अनिल शहराबाहेर गेला नव्हता, तेव्हा सासूचे हालही खूप खराब होते आणि तीही इतरांसारखीच एक सामान्य मध्यमवर्गीय स्त्री होती. नंतर कविताच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे हाल आणखी खराब झाले. कविताचे वडील आणि अनिलचे वडील यांच्यात खूप घट्ट मैत्री होती. काही व्यवसायाच्या मुद्द्यांवरून दोघांच्या मैत्रीत तडा गेला. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीत फूट पडली आणि दोन्ही कुटुंबांचे मेळजोलही संपले. कविताची आई मनीषच्या वडिलांचा तिरस्कार करू लागली. जेव्हा त्यांना कविताबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी कविताला स्पष्ट नकार दिला की कधीही मनीषबद्दल विचारही करू नकोस. तिथं तुझं लग्न होणार नाही. माझ्या सासूने लोकांच्या घरी काम केलं आणि अनिल एका वेळी 2-2 नोकऱ्या करू लागला. अनिलने दिवसरात्र मेहनत केली आणि नोकरीसोबत आपला अभ्यासही सुरू ठेवला. नशिबाने पालट घेतला आणि अनिलला अमेरिकेत स्कॉलरशिपवर प्रवेश मिळाला. अनिलच्या मेहनत आणि लगन पाहून युनिव्हर्सिटीने सगळे खर्च उचलले. तेव्हा सासूनेही अनिलला रोखलं नाही आणि हिम्मत करून त्याला बाहेर पाठवलं. अनिल अमेरिकेत अभ्यासासोबत छोटी-मोठी नोकरीही सुरू केली आणि तिथूनच आमच्या सासऱ्यांचे हाल बदलू लागले. पण आपल्या हालअपेष्टांमुळे सासूने ज्या प्रकारे मेहनत करून आपल्या मुलांना वाढवलं, त्यांची मेहनत रंग आणली. त्यांनी स्वतःला सगळ्यापासून दूर ठेवलं आणि खोलीच्या मर्यादेतच राहत होत्या. त्या आपला सगळा वेळ टीव्ही बघण्यात घालवत. अनिलची डिग्री पूर्ण झाली तेव्हा त्याला अमेरिकेतच खूप चांगली नोकरी मिळाली आणि सासूनेही त्याला परत बोलावलं नाही, कारण इथे त्याच्यासाठी काहीही नव्हतं. जे अनिलचे नातेवाईक होते तेही त्यांच्यासोबत नव्हते, पण पैसे पाहून परत आले होते. सासूने कोणालाही पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ दिलं नाही. पण यावेळी मनीष आणि कविताचं नातं जुळलं होतं. कविताने मला प्रत्येक छोटीशी गोष्ट सांगितली, कारण तिच्यासाठी मनीषाशिवाय आयुष्य घालवणं खूप कठीण झालं होतं. सासू कोणत्याही परिस्थितीत तिचं अनिशचं लग्न करणार नव्हत्या. अनिलला कविता आणि मनीषबद्दल काहीही माहीत नव्हतं. हे ऐकून मी कविताला म्हटलं, तू अस्वस्थ होऊ नकोस. मी अनिलशी बोलते.
तो एक शिकलेला, समंजस माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो नक्की तुझा साथ देईल. कारण जुन्या गोष्टींना घेऊन येणाऱ्या काळाचे निर्णय घेता येत नाहीत. मी कविताला धीर देत समजावलं. मग आम्ही दोघी झोपायला पडल्या. तेव्हापासून मला अनिलच्या फोनची वाट पाहत होते. मी इच्छित होते की त्याच्या बहिणीला तिच्या आयुष्यात त्या सगळ्या खुशा मिळाव्यात, ज्या तिला आतापर्यंत मिळाल्या नव्हत्या. दुसऱ्याच दिवशी मी अनिलला फोनवर सगळी वस्तुस्थिती सांगितली. ऐकून तो आश्चर्यचकित झाला, कारण कविताने कधीही त्याच्याशी याबद्दल बोललं नव्हतं. अनिलने मला सांगितलं की मनीष खूप चांगला आणि निकाम्या मुलगा आहे. अनिल जेव्हाही हिंदुस्थानात परत येतो तेव्हा मनीषला भेटायला नक्की जातो आणि जुन्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख आमच्यात होत नाही. आवश्यक नाही की आईच्या चुकांचा बोजा त्यांच्या मुलांनाही उचलावा लागेल. जर मनीष आणि कविता एकमेकांना प्रेम करतात तर त्यांना एकत्र येण्याचा हक्क आहे. या नात्यात कोणताही अडथळा येऊ नये. मनीष एक मेहनती आणि स्वाभिमानी मुलगा आहे आणि तो कविताला नेहमी खुश ठेवेल. त्याने खरोखर शिकलेला आणि समंजस भाऊ असल्याचा पुरावा दिला. तो म्हणत होता की माझ्या आईचा लोकांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्यासोबत झालेल्या गोष्टींमुळे असा स्वभाव झाला आहे, पण ती आतून खूप मऊ हृदयाची आहे. त्याने सांगितलं की तो स्वतः आईशी बोलेल आणि आई कधीही आपल्या मुलांच्या खुशांच्या विरोधात जाणार नाही. काही दिवसांनंतर अनिलने आपल्या आईला मनीष आणि कविताच्या नात्यासाठी मान्य करायला लावलं. काही दिवसांनंतर त्या दोघांचं लग्न ठरलं आणि दोन्ही कुटुंबांचे संबंध पुन्हा जुळले. मनीषच्या वडिलांनी माझ्या सासूकडे माफी मागितली आणि माझ्या स्वर्गीय सासऱ्यांच्या आणि त्यांच्या मित्राच्या मैत्रीत जी फूट पडली होती, तिचाही त्यांना अंदाज आला. अनिल जो 2 वर्षांनी परत येणार होता, तो 6 महिन्यांतच परत आला आणि त्याने आपल्या हातांनी कविताचं लग्न धूमधामसे केलं. तो माझं आणि माझ्या सासूचं व्हिसा आपल्यासोबत घेऊन आला होता आणि आता आम्ही तिघे एकत्र विमानात बसून अमेरिकेला जात होतो. कधी-कधी मी विचार करते की मी कोणतं पुण्य केलं असेल ज्यामुळे अनिल माझ्या आयुष्याचा भाग बनला. तो एक शिकलेला आणि सक्षम माणूस होता, ज्याला नात्यांची किंमत कळते. माझ्यासाठी संपत्ती आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट हीच होती की अनिलने नाती खूप चांगल्या रीतीने निभावणं शिकलं आहे. आयुष्य खूप छोटीसं आहे. कालच्या गोष्टींना घेऊन आज आणि येणाऱ्या काळाचे निर्णय घेणं माणसाची मूर्खता आहे. जे काही वडीलधाऱ्यांनी केलं ते मुलांच्या आयुष्याशी जोडणं कुठला न्याय आहे? मी एवढंच म्हणेन की आपल्या मुलांना नात्यांचा अनुभव शिकवा आणि नाती निभावत राहा. मलाही प्रत्येक नात्याचा अनुभव यावेळी झाला, जेव्हा मी संयुक्त कुटुंबातून निघून त्या घरात एकटी झाले होते. तेव्हाच मला कळलं की जे एकत्र राहण्यात मजा आहे, ती एकट्याने राहण्यात नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.